शिंदे महान, भाजपची मतंही ते फोडू शकतात. विधान परिषद निवडणुकीवरून राऊतांना टोलाला गावलाय. महायुती म्हणून आम्ही भक्कम आहे, भाजपनं पलटवार केलाय. 10व्या उमेदवाराबाबत रणनीती ठरवू असं सुद्धा शिरसाटांनी म्हटलेलं आहे. इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो. अमित शहानी वाढवलेला. देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतं आहे की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले. तसं काही नाही आहे. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत. भाजपनेही सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत. कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणीही कोणाचं नसतो. सगळे पैशाचे आहेत. एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टीची मतं फोडणार नाहीत. महायुती म्हणून आम्ही अतिशय भक्कम आणि मजबूत आहोत. महाविकास आघाडी म्हणून तुमची काय अवस्था आहे ते बघा. महाविकास आघाडी म्हणून उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसनी अट घातली. ती अट काय की पुढच्या वेळेला राज्यसभेची निवडणूक संजय राऊत यांना न देता ती काँग्रेसला द्या. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे किंवा सुनेत्राताई पवार हे महायुती म्हणून आम्ही एक आहोत. महायुती म्हणून आम्ही आमचे उमेदवार ठरवतोय. परंतु महाविकास आघाडी म्हणून तुमचे उमेदवार ठरवता येतं का ते बघा. कोणतीही स्ट्रॅटेजी ठरलेली नाही आणि ती वेळ आलेली नाही. म्हणून 10वा उमेदवार द्यायचा का ना द्यायचा हा सर्व निर्णय शेवटच्या क्षणाला घेतला जाईल.